नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 98. प्रत्येक जण मनाच्या चंचलतेविषयीच तक्रार करीत असतो. पण मन म्हणजे नक्की काय याचा विचार करणे जरुरी आहे. मन म्हणजेच विचार आणि विचार म्हणजे शब्द. जी भाषा आपण शिकतो, 1 किंवा 2 किंवा 3, त्या भाषेतीलच फक्त हे विचार स्मृतीच्या रूपात रेंगाळत राहतात. त्यामुळे संकल्पांचा, आशा, इच्छांचा जन्म होतो. म्हणूनच मन म्हणजे विचार, म्हणजेच शब्द, म्हणजेच संकल्प हे सर्व एकच आहेत. मन यापेक्षा स्वतंत्र वेगळे असे काहीही नाही. हे विचार, ह्या स्मृती, ह्या आठवणी, हे संकल्प हे कुण्या एखाद्या मी माझे म्हणणाऱ्याचे नसतात. हे कुणा एखाद्या मी माझे म्हणणाऱ्याचे नसतात. कारण स्मृती व संकल्प म्हणजे मी, त्याला माझे म्हणणारा, त्याहून वेगळा असा कुणी नाही. हे ज्यामुळे कळते तोच आत्मबोध. या आत्मबोधात भ्रामक मी किंवा माझे असे राहत नाही. कारण काय की स्मृती किंवा विचार यातूनच एक असा घटक निर्माण होतो की तो म्हणतो की ह्या स्मृती माझ्या आहेत, हे विचार माझे आहेत, हे संकल्प माझे आहेत. वस्तुतः तो एक विचारच असतो, एक स्मृतीचाच अंश असतो किंवा संकल्पाचा हिस्सा असतो. परंतु तो स्वतःला विचारापासून, स्मृतीपासून, संकल्पापासून व्यर्थच वेगळा समजतो. म्हणूनच स्मृती व संकल्प म्हणजे मी, त्याला माझे म्हणणारा, त्यापासून वेगळे असा कुणी नाही. तो फक्त एक भ्रम आहे. हे ज्यामुळे कळते तोच आत्मबोध. या आत्मबोधात भ्रामक मी किंवा माझे असे काही राहत नाही. या बोधालाच श्री निसर्गदत्त महाराज ज्ञप्ती म्हणतात. काया बुद्धीमुळेच सर्व जग दुःखी कष्टी आहे, हे स्पष्टच आहे. काया बुद्धीमुळेच सर्व जग दुःखी कष्टी आहे, हे स्पष्टच आहे. पण विदेही पुरुष आपल्यापेक्षा जास्त स्वतंत्र आणि मोकळा वाटतो. म्हणूनच तो सुखी असतो. तुम्ही तसेच जेव्हा व्हाल तेव्हा या अशा विदेही लोकांच्या जीवनाविषयी, त्यांच्या आनंदाविषयी, त्यांच्या सुखाविषयी तुम्हाला ईर्ष्या वाटणार नाही. तुम्हाला कदाचित वाटत असेल की ज्ञानी माणसाचे शरीर वगैरे आमच्यासारखे नश्वर असते की नसते. तुम्हाला कदाचित वाटत असेल किंवा उत्सुकता असेल की ज्ञानी माणसाचे शरीर वगैरे आमच्या सारख्याच्या शरीरासारखे नश्वर आहे की नाही.
हे बघा, हा प्रश्न परत तुम्ही तुमची कायाबुद्धी कायम ठेवूनच विचारित आहात ना. पण जर तुम्ही केवळ शुद्ध असणेपणाने असाल तेव्हा तुम्हाला इतरांचा व स्वतःचा देह असला काय किंवा नसला काय यात काहीच फरक पडणार नाही आणि याविषयी म्हणजे तो नश्वर आहे की नाही याविषयी कुठल्याच तऱ्हेची जिज्ञासा पण वाटणार नाही. त्यामध्ये तुम्हाला काहीच रस वाटणार नाही. म्हणून असा विचार करा की स्वप्नावस्थेत आपण स्वप्न शरीराने काम करतो. स्वप्नावस्थेत आपण स्वप्न शरीराने काम करतो तेव्हा स्वप्न शरीरालाच मी किंवा माझे असे समजतो, असे म्हणतो. मग जागे झाल्यावर जागृत अवस्थेत येतो. त्यावेळी स्वप्न शरीर हे आपोआप मिथ्या ठरते आणि स्वप्नावस्थेत असताना जागृत शरीर असेच मिथ्या ठरले होते. स्वप्नावस्थेत असताना जागृत शरीर असेच मिथ्या ठरले होते. त्यामुळे हे सहज लक्षात येते की जागृत व स्वप्न या दोन्ही अवस्थातील स्वप्न शरीर आणि जागृत शरीर यांना त्यांची खरी वास्तविकता नाही. त्यामुळे हे सहज लक्षात येते की जागृत व स्वप्न या दोन्ही अवस्थातील स्वप्न शरीर आणि जागृत शरीर यांना त्यांची खरी वास्तविकता नाही आणि सुषुप्तीत अवस्थेत तर अभावात्मक शरीर आहे. म्हणून 3 शरीरापैकी 2 नेहमीच लुप्त असतात. 3 शरीरापैकी 2 नेहमीच लुप्त असतात. जेव्हा कोणतेही एक राहते तेव्हा उरलेली 2 एका अर्थाने मिथ्या ठरतात. जेव्हा कोणतेही एक राहते तेव्हा उरलेली 2 एका अर्थाने मिथ्या ठरतात, अर्थात लुप्त राहतात. पण आपला शुद्ध असणेपणा तिन्ही अवस्थांमध्ये मात्र जसाच्या तसाच असतो. पण आपला मूळचा शुद्ध असणेपणा तिन्ही अवस्थांमध्ये मात्र जसाच्या तसा असतो. आपण आपली माझी समजलेली ही शरीर ही आपण माझी समजलेली ही शरीरे असली काय किंवा नसली काय शुद्ध असणेपणाला काही फरक पडत नाही. शुद्ध असणेपणाला काही फरक पडत नाही. त्याच्या असण्याला दुसरी हजारो करोडो शरीरे आहेतच. त्याच्या असणेपणाला दुसरी हजारो करोडो शरीरे आहेतच. तेथे तुमच्या शरीराचे एवढे कौतुक का? एकदा श्री रमण महर्षींना प्रश्न विचारण्यात आला की आत्मसाक्षात्कार कसा होईल? श्री रमण महर्षी म्हणाले, तुमच्या शुद्ध असणेपणाच्या रूपाने तो तर सदैव प्राप्तच आहे. तुमच्या शुद्ध असणेपणाच्या रूपाने तो सदैव आहे. असा कोणताही क्षण नाही जेव्हा तुम्ही म्हणून नाही आहात. असा कोणताही क्षण नाही की जेव्हा तुम्ही म्हणून नाही आहात. जे तुम्ही आहातच त्याला परत त्याचा निश्चय कसा व का करणार? जे तुम्ही मूळचे आहातच त्याचा परत निश्चय कसा आणि का करणार? तात्पर्य, आत्मसाक्षात्कार सदैव व प्रत्यक्ष आहे. आत्मसाक्षात्कार हा सदैव व प्रत्यक्ष आहे. कारण असणे आणि असण्याला जाणणे
हे दोन्ही एकच आहेत. कारण असणे आणि असण्याला जाणणे हे दोन्ही एकच आहेत. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या दोन स्वतंत्र अशा दोन गोष्टी नाहीत. म्हणजे एक दुसरीला जाणेल आणि दुसरी पहिलीला जाणेल अशा प्रकारच्या. प्रश्न: पण मला हे कसे जमेल? पण मला हे कसे जमेल? यावर महर्षी म्हणतात, जमायचा न जमायचा काही प्रश्नच नाही. जमायचा न जमायचा काही प्रश्नच नाही. कारण तुम्ही तुमच्या असणेपणाला नकार देऊ शकता काय? कारण तुम्ही तुमच्या असणेपणाला नकार देऊ शकता का? बस इतकेच लक्षात ठेवायचे की आपण आपल्या असणेपणाला कधीच नकार देऊ शकत नाही. बस इतकेच आपण लक्षात ठेवायचे की आपण आपल्या असणेपणाला कधीच म्हणजे कधीच नकार देऊ शकत नाही. तसं पाहिलं तर इतकं हे सोपं आहे, इतकं हे सहज आहे. तसं पाहिलं तर इतकं हे सोपं आहे, अगदी सहज आहे. तुम्ही तुमच्या असणेपणाचा स्वीकार करत नाही की काय? तुम्ही तुमच्या असणेपणाचा स्वीकार करता की नाही करत? जर स्वीकार करता तर तुम्हाला हे जमायलाच पाहिजे. जर तुम्ही स्वीकार करता तर हे तुम्हाला जमायलाच पाहिजे. जागृत अवस्थेत स्थूल शरीराचे आपल्याला भान जागृत अवस्थेत स्थूल शरीराचे आपल्याला भान असते, पण गाढ झोपेत स्थूल शरीराचे भान नसते. या सुषुप्ती अवस्थेत, या गाढ झोपलेल्या अवस्थेत आपण माझे म्हणून असणाऱ्या तथाकथित देहाचे अजिबात भान विसरतो. अजिबात भान तिथे आपल्याला या देहाचे नसते. पण तुम्ही म्हणून मात्र निश्चित असता. पण तुम्ही म्हणून मात्र निश्चित असता. पण जाग येताच झोप संपली व जाग आली. या असलेल्या किंचित गॅपकडे तुमचे लक्ष नसते. झोप संपली आणि अजून पूर्ण जाग आली नाही. यात असलेल्या किंचित गॅपकडे तुमचे लक्ष नसते, कारण तुम्ही लगेच स्थूल देहाशी संलग्न होता व आता म्हणता की जमत नाही म्हणून, आणि नंतर म्हणता की जमत नाही म्हणून. पण गाढ निद्रेत तुम्ही असे म्हणू शकता का की जमत नाही म्हणून? गाढ निद्रेत तुम्ही असे म्हणू शकता काय की जमत नाही म्हणून? नाही, कारण त्यावेळी तुम्ही स्थूल शरीरात आणि स्वप्न शरीरात विभागलेले नसता, तर अखंड असता. कारण त्यावेळी तुम्ही स्थूल शरीरात किंवा स्वप्न शरीरात विभागलेले नसता, तर अखंड असता. जमत नाही असे तुम्ही तेव्हाच म्हणू शकता जेव्हा तुम्ही जागे होता आणि काया बुद्धीत येता. जमत नाही असे तुम्ही तेव्हाच म्हणू शकता जेव्हा तुम्ही जागे होता आणि काया बुद्धीत येता. स्त्री असाल तर पदर सावरता आणि पुरुष असाल तर मात्र दाढी खाजवता. गाढ झोपेत मी देह आहे, हा देह माझा आहे असे आपल्याला वाटत नाही, तरी पण तुम्ही मात्र मजेत सुखाने झोपलेले असता, ताणतणाव रहित असता. म्हणजे यावरून एक गोष्ट सिद्ध झाली की मजेत सुखाने ताणतणाव रहित जीवन जगण्यास स्थूल देहाचे काही इतके काम नाही जितके की आपण समजतो. यावरून एक गोष्ट सिद्ध झाली की मजेत सुखाने ताणतणाव रहित जीवन जगण्यास स्थूल देहाचे इतके काही काम नाही जितके आपण समजतो. मग आता
याच प्रकारे सध्या या क्षणी आपल्याला या चालू वर्तमान काळात आता असलेल्या आपल्या जागृत अवस्थेत तसे का राहता येत नाही? कारण जागृत, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थेत तुम्ही शुद्ध असणेपणाच्या रूपात समान रूपाने आहात. समान रूपाने तेच आहात. ते तू आहेस याचा खरा अर्थ हाच. कारण जागृत, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थेत तुम्ही शुद्ध असणेपणाच्या रूपामध्ये तिन्ही ठिकाणी समान रूपाने आहात. समान रूपाने तेच आहात. ते तू आहेस. ते तू आहेस याचा खरा अर्थ हाच आहे की बाबा तू तिन्ही अवस्थेत समान रूपाने शुद्ध असणेपणाच्या स्वरूपात तूच आहेस. तिन्ही अवस्थेत समान रूपाने शुद्ध असणेपणाच्या रूपात तूच आहेस. तुर्या रूपाने तूच आहेस. मग आता प्रश्न असा पडतो की जागृत अवस्थेत मी देह आहे, देह माझा आहे असे म्हणणारा कोण? जागृत अवस्थेत मी देह आहे, देह माझा आहे असे म्हणणारा कोण? याचाच शोध घेणे हे अपरिहार्य ठरते. त्याशिवाय खरं काय आहे हे कळणार नाही. शोध घेणे हे अनिवार्य आहे. कारण देह तर मुळात जड आहे. तो तर म्हणू शकत नाही की मी तुमचा आहे किंवा तुमचा नाही वगैरे वगैरे. व आत्मतत्व म्हणजे तुर्या तत्व अपरिमित व अनंत असल्यामुळे मी देह आहे, हा देह माझा आहे अशा संकुचितपणात येऊच शकत नाही. मग जागृत अवस्थेत काया बुद्धी ठेवणारा कोण? मग जागृत अवस्थेत काया बुद्धी ठेवणारा कोण? मी देह म्हणणारा असा कोण? माझा देह हाय म्हणणारा कोण? याचाच शोध घेणे, याचीच जिज्ञासा ठेवणे व आपले उत्तर आपणच शोधणे म्हणजेच आत्मसाक्षात्कार. आत्मसाक्षात्कार शब्द फार भारी भक्कम आणि आटोक्याबाहेरचा आपल्याला वाटतो. त्याची भीती वाटते. हे जमेल की नाही ही शंका येते. पण हा भ्रम टाकणे अत्यंत जरुरी आहे. हा प्रथम अडसर होऊन आपल्याला माघारी वळवतो. मग आपण कन्ना काटतो. म्हणजेच काय? पतली गली से गुजर जाना. आपण याच्या नादी लागत नाही. आपण तिथून पलायन करतो. असो, हे तुम्हालाच शोधावे लागेल. असा शोध घेता घेता जमत नाही म्हणणारा मी कधी लोप पावेल हे तुम्हाला समजणार पण नाही. कारण हा शोध सजातीय आहे. त्यामुळे चढावावर नाही तर उतारावर आहे. व मूळचे सजातीय असलेले तत्वच शुद्ध असणेपणाच्या रूपात प्रगटेल आणि निस्सीम असलेले असणेपणच शिल्लक राहील. मग हा अमुक तमुक असणारा, हा अमुक तमुक स्वतःला म्हणणारा विजातीय आहे हे सहज लक्षात येईल. ही जड चेतन ग्रंथी आपण नाही, हे आपले खरे स्वरूप नाही, हे विजातीय आहे, हे तुम्हाला कळेल. हे सेकंड हँड ज्ञान, शाब्दिक ज्ञान कुणी सांगते म्हणून तुमच्या ठिकाणी आलेले नाही. तुम्ही ते मानलेले नाही. एक तुम्ही कोणत्या ग्रंथातून उसने पण घेतले नाही. कारण कोणत्याही ग्रंथात तर केवळ शब्द आणि शब्दच असतात. ती भाषा आली तर ठीक, नाहीतर मग काय करणार? याचाच अर्थ ग्रंथाचे महत्व कमी असे नाही. पण हेच ज्ञान श्री रमण महर्षी, श्री निसर्गदत्त महाराज यांच्या स्वानुभवातून जेव्हा ते बाहेर येते तेव्हा त्यांची पोच, त्यांचा आवाका ग्रंथापेक्षा
जास्त असतो. म्हणूनच त्यांच्या समोर केवळ बसण्यानेच परिवर्तन घडू शकते. अर्थात आता ते नाहीत, तर आता केवळ त्यांच्या स्मरणाने सुद्धा तेच तितक्याच प्रभावशाली रीतीने घडते. हे मात्र तितकेच खरे आहे. नमस्कार.